हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुक ट्यूबर। तर फ्रेंड्स, उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि अशा वेळी आपल्याला सतत काही ना काही थंडगार प्यावंसं वाटत असतं। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करायला आली आहे एक गुलकंदाची फालुदाची रेसिपी, जी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर तुम्ही पण हे तुमच्या घरी ट्राय करा। मी माझ्या घरी जे अवेलेबल होतं त्या इन्ग्रेडियंट्सपासून हे फालुदाची रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला तर सुरू करूया आजच्या रेसिपीला। इथे मी 1 चमचा सब्जा घेतलेला आहे आणि 1 चमचा चिया सीड्स घेतले आहे। तुमच्याकडे चिया सीड्स किंवा सब्जा जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। 1 चमचा गुलकंद, काजू बदाम पिस्ताची कापं आणि ड्राईड रोज पेटल आणि 1 ग्लास दूध घेतलेला आहे आणि हे गुलकंद कुल्फी घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण सब्जा आणि चिया सीड्स भिजत ठेवूया 5 ते 10 मिनिटं, जेणेकरून ते व्यवस्थित फुलतील आणि आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे मी पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि हे 5 ते 10 मिनिटं मी भिजत ठेवणार आहे। आणि हे जे कुल्फी आहे त्याचे पीसेस आपण कट करून ठेवणार आहोत। तर सब्जा रेडी आहे। तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वप्रथम आपण एका ग्लासमध्ये 1 ते 1.5 चमचा सब्जा घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे 1 चमचा गुलकंद ॲड करणार आहोत। जर तुमच्याकडे गुलकंद अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे रोज सिरप किंवा रो अफजा पण ॲड करू शकता। त्यानंतर आपण इकडे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत, ड्राईड रोज पेटल ॲड करणार आहोत। त्यानंतर जे दूध आपण घेतलेलं होतं त्यातलं हाफ दूध आपण आता ॲड करणार आहोत याच्यामध्ये। आणि जी गुलकंदाची कुल्फी होती त्याचे पीसेस आपण याच्यामध्ये ॲड करूयात आणि सेम प्रोसेस परत रिपीट करूया। सब्जा, ड्रायफ्रूट्स, ड्राईड रोज पेटल, दूध आणि कुल्फीचे पीसेस। तर फ्रेंड्स, इथे मी गुलकंद फक्त 1 चमचा घेतलेला आहे, कारण की मला गोड जास्त नको होतं। म्हणून तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त गुलकंद ॲड करू शकता, कमी हवं असेल तर कमी देखील ॲड करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।